नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर एक महत्त्वाची बातमी आता आहे समोर. पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित असेल. तर यासाठी एकत्रित प्रारूप मतदार यादी सोमवार 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी मंगळवार दिनांक 10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी दणदणीत विजय. युवा टीम इंडियानं 6व्यांदा विश्वचषकावर नाव कोरलंय. वैभव सूर्यवंशी या विजयाचा शिल्पकार ठरलाय. वैभवने 80 बॉल्समध्ये 175 रन्सची तुफानी खेळी खेळली आहे. वसईच्या नाळे गावातील आयुष म्हात्रे यांनी क्रिकेट स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळवलंय. आयुषचा घरी बँड वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला. अंडर 19 संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अभिनंदन केले. हा विजय अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान त्यांनी खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्यात. आयसीसी अंडर 19 विश्व विजेतेपद जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पुण्यातील भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना सत्र न्यायालयाने दणका दिलाय. तर एकनाथ खडसेंसह पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. मुंबई सत्र न्यायालयात 13 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबियांची भेट. शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवारांमध्ये चर्चा. सहयोग निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल खासदार बजरंग सोनवणेंनी केलाय. तर जमिनीवर कोसळण्याआधीच विमानात स्फोट झाल्याचा दावा केल्यानं चर्चांना उधाण आलंय. अजित पवारांच्या खासगी सचिवांचा सीआयडीनं जबाब नोंदवलाय. अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत विचारपूस केली आहे. तर चौकशीतून काय समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शरद पवार पक्षाचा ताबा घेतील या भीतीपोटीच तटकरेंनी सुनेत्रा पवारांना सुतकामध्ये शपथ घेण्यास भाग पाडलंय. शिवसेना नेते रामदास कदमांनी सुनील तटकरेंवर हा आरोप केलाय. बऱ्याच दिवसांनी रामदास कदम खरं आणि योग्य बोललेत. सुनील तटकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंनी कदमांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय. सुनेत्राताईंचा शपथविधी हा पक्षाचा निर्णय होता. तो निर्णय एकट्या तटकरेंचा निर्णय नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. तर राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवारांना देणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय. ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बारामतीमध्ये अंकुश काकडेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. गोविंद बागेत त्यांनी पवारांची भेट घेतली आहे. भेटीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. जयंत पाटलांच्या सल्ल्याची गरज महाराष्ट्राला नसल्याचं वक्तव्य रुपाली ठोंबरेंनी केलंय. तर जयंत पाटील आता शून्य झाल्याचाही घणाघात त्यांनी केलाय. राजकीय पोळी भाजण्यासाठी सुनील तटकरेंची धडपड सुरू असल्याचं रामदास कदमांनी म्हटलंय. तर तटकरे विश्वास ठेवण्यालायक नसल्याचंही टीका त्यांनी केली आहे.
भारत आणि अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी खूप अडचणीत असल्याचं रविकांत तुपकरांनी म्हटलंय. भारतातला शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करू शकत नसल्याचंही ते म्हणाले. सोलापूरचे भाजप जिल्हाध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले. जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्या दुबार नोंदणी विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तर तक्रारदाराला भाजप जिल्हाध्यक्षांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दरम्यान घुटकडींनी संरक्षणाची मागणी केली आहे. मालेगावच्या महापौर उपमहापौर पदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज झालंय. दरम्यान उद्या कुणाचा महापौर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रपूर काँग्रेसच्या दोन्ही गटाने एकत्र येत गटनोंदणी केली आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या सर्व 27 नगरसेवकांची विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे महायुतीसोबत येणार असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केलाय. तर निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडकेंची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या विलास शिंदेंची निवड झाली आहे. तर शिवसेना उबाठाच्या सीमा पवारांची शर्यतीतून माघार. सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची निवड झाली आहे. शिवसेना आणि MIMने माघार घेतल्याने विनायक कोंड्यालांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मायादेवी परदेशींची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाली आहे. भाजपच्या महापौर निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार रावल तसेच भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले. नांदेडमध्ये भाजपाकडून महापौर पदासाठी कविता मुळेंनी उमेदवारी दाखल केली आहे. तर उपमहापौर पदासाठी दीपक सिंग रावत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. अर्ज दाखल झाल्यानंतर महापौर पदाची औपचारिक घोषणा बाकी आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपकडून महापौर पदासाठी तर शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करताना शिरसाठांची अनुपस्थिती होती. यामुळे आता शिवसेनेत 2 गट झाल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून संजय शिरसाट नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र जंजाळ्यांच्या नावाला शिरसाटांचा विरोध. यंदाचा पुणे महापालिकेचा वर्धापन दिन रद्द करण्यात आलाय. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. जळगावात महापौरांनी पदभार स्वीकारताच भाजपच्याच नगरसेविकेनं प्रभागातील समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. याबाबत भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटलांनी महापौर दीपमाला काळेंना निवेदन दिलंय. अमरावतीमध्ये भाजपच्या श्रीचंद तेजवानींची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये MIMच्या नगरसेविका मीरा कांबळेंनी पक्षशिस्तीचा भंग करत भाजपला मतदान केलंय. यामुळे आता त्यांच्यावर MIM पक्षानं कारवाईचा इशारा दिलाय. ब्रेकनंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. धाराशिवच्या देवळातील महेंद्र बोराडेंचं अपघातात निधन झालंय. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलांना तानाजी सावंतांनी दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षण आणि लग्नाची जबाबदारी घेत असल्याचं त्यांनी गावकऱ्यांसमोर जाहीर केलंय. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या.
येवल्यात ब्रेक फेल झाल्यामुळे एसटी बस थेट दुकानात शिरल्याची घटना घडली आहे। तर या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।